मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 20 मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. लवकरच शालेय साहित्यासोबत विद्यार्थिनींना सायकल वाटप. योगेंद्र थोरात. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा नंबर 13 मध्ये मुलांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. 2018ला निवडून आल्यापासून त्यांनी मुलांच्या शिक्षणावर अधिक भर दिला आहे. गोरगरिबांची मुले शिकून मोठे अधिकारी व्हावेत यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. प्रभाग क्रमांक 20 मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 6 शाळा आहेत. या सर्व शाळा यांनी त्यांच्या निधीतून नगरसेवक असताना 10 लाख रुपये देऊन शाळेची सर्व कामे करण्यासाठी दिली होती. तर प्रत्येक शाळेतील मुलांसाठी वही, दप्तर असतील. तसेच ज्या विद्यार्थी शाळा लांब आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल देखील दिलेली आहे. तर एक शाळा त्यांनी नवीनच इमारत बांधून महापालिकेची सुरू केलेली आहे. त्या सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच प्रभागातील महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुविधा व्हाव्यात म्हणून गेली 5 वर्ष हा त्यांच्याकडून उपक्रम सुरू आहे. यावर्षी देखील त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, वही, दप्तर तसेच सायकल ज्या विद्यार्थ्यांना शाळा लांब पडते अशा विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत. तर आज शाळा नंबर 13 मधील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचे शालेय दप्तर वाटप करण्यात आले. तसेच लवकरच पालकमंत्री यांना भेटून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार आहे, असं योगेंद्र थोरात यांनी म्हटलं आहे. 20 मध्ये 6 शाळा आहेत. शाळा नंबर 11, शाळा नंबर 13, शाळा नंबर 20, शाळा नंबर 25, शाळा नंबर 7, शाळा नंबर 26. अशा माझं प्रामुख्यानं पहिल्या दिवशीपासून निवडून आल्यापासून माझं जे लक्ष आहे ते मुलांच्या शिक्षणावर आहे. कारण मुलं शिकली तर त्यांना चांगलं वाईट कळणार आहे. समाजात एक चांगला समाज घडणार आहे, ती मुलं चांगली घडणार आहेत. आणि चांगली शिकली तर एक चांगली अधिकारी होतील. कुठं तर वेटरची नोकरी, कुठं तर पार्किंगवर नोकरी, यापेक्षा त्यांनी एक चांगला अधिकारी व्हावं हे पहिल्यापासून माझा उद्देश असल्यामुळं मी प्रत्येक शाळेला, मी नगरसेवक असताना 10 लाख, 15 लाख, 20 लाख, एक तर शाळाच टोटल आपण नवीन बांधलेली आहे. तर अशा प्रकारे शिक्षणाकडे लक्ष देत असताना प्रत्येक वर्षी आपण कुणाला सायकल दिलेल्या आहेत, कुणाला वह्या दिलेल्या आहेत, कुणाला पुस्तकं दिलेली आहेत. आता यावर्षी आपण दप्तरं, वह्या आणि जिथं गरज आहे तिथं आपण सायकल देत आहे. नगरपालिकेच्या शाळांना, ज्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घेतला आहे अशा मुलांना आपण हे वाटप करत आहे. आणि आपण माननीय आयुक्त साहेबांना पण विनंती केलेली आहे की अशा मुलांच्या पालकांसाठी आपण घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी. लवकरच ही आम्ही आमची मागणी पालकमंत्री साहेबांपुढे ठेवत आहे. आणि मला विश्वास आहे की हे सरकार महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्ता आहेच, तिथं मुलांची संख्या वाढावी म्हणून हे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपण महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा. तसेच माझी शिक्षकांनाही विनंती आहे की मोठ्या संख्येनं लोक विश्वास ठेवून आपल्या इथं मुलांना टाकत आहेत, तर तेव्हा त्यांना प्रायव्हेट शाळेपेक्षा चांगलं शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे. सरकार तुम्हाला कशात कमी करत नाही, तुम्ही मुलांना काही कमी केलं नाही पाहिजे, अशी माझी सगळ्या शिक्षकांनाही विनंती आहे. आजपासून आमची मोहीम चालू झालेली आहे. कुठल्या शाळेत काय कमी पडतं आहे गेली 5 वर्ष बघतोयच आपण, यावर्षी पण बघणार, त्यात काय शंका.